नमस्कार, मी सुवर्णा जोशी. निसर्ग चक्रीवादळासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण दिवसभर घेतोय आणि त्याच विषयीच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. मुरुड समुद्र किनाऱ्यावर दुपारी 1 वाजता निसर्ग चक्रीवादळ धडकलं. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा 5 जिल्ह्यांना बसला. श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढल्याचं बघायला मिळालं. चिपळूणमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. यावेळी घरांचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून गेले. अनेक घरं सुद्धा जी अगदीच ढाचा बनवला गेला होता तो पूर्ण कोसळून पडला. चिपळूणमधील माळेवाडी इथल्या एका घराला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. 20 वर्ष जुनं वृक्ष हे घरावर पडलं, त्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. घरातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. रोह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक झाडं कोसळून पडली, मुळासकट उन्मळून पडली. त्यामुळे वाऱ्याचा वेग किती असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. रोह्यामध्ये अनेकांच्या घरांचंही नुकसान झालंय. रायगडच्या कोलाडमध्ये चक्रीवादळाचा फटका बसला. कोलाडमध्ये प्रचंड वेगानं वारं वाहत होतं. कोलाडचा एक प्रचंड वारं वाहतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरलही झालाय. एका व्यक्तीनं हा त्याच्या खिडकीतून काढलेला आहे, त्याच्या बाल्कनीमधून काढलेला आहे. पूर्ण बाहेर तो बाल्कनीमध्ये येऊ शकला नाही, मात्र खिडकीमधून त्याला काढता जो व्हिडिओ आलेला आहे त्यात वारं किती वेगानं वाहतंय ते आपल्याला स्पष्ट दिसू शकेल. मुंबईत पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग कमी झालाय, त्यामुळे मुंबईकरांवरचं निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं आहे असं म्हणता येईल. सकाळपासूनच न झालेलं सूर्याचं दर्शन मात्र मुंबईकर 4:30-5 नंतर घेऊ शकले. मलबार हिलमध्ये इमारतीवर लावण्यात आलेलं छप्पर उडल्याचं चित्र बघायला मिळालं. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, पण मुंबईमध्ये जेव्हा सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा मलबार हिलच्या एका इमारतीवर पत्रे लावले होते आणि त्याला प्लास्टिक लावलेलं होतं, ते उडून गेलं. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये जोरदार वारं वाहत होतं. यावेळी समुद्रालाही उधाण आलेलं बघायला मिळालं. प्रशासनाकडून सगळी खबरदारी घेतली गेलेली होती. उरणपर्यंत चक्रीवादळ आलं होतं आणि उरणकडनं ते मुंबईकडे, ठाण्याकडे वळतंय असं सांगितलं जात होतं. तेव्हा वाराही सोसाट्याचा होता आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊसही पडत होता आणि त्यावेळेला अशा प्रकारचं चित्र मरीन ड्राईव्हवर बघायला मिळत होतं. मुंबईतल्या बीकेसीमधील कोविड रुग्णालयाचं नुकसान झालं. कोविड रुग्णालयाला वादळाचा मोठा फटका बसला. हे तात्पुरतं रुग्णालय 1000 खाटांचं उभं केलं गेलेलं होतं, मात्र वादळाचा परिणाम किती भयानक असू शकतो याची कल्पना केली गेली असल्या कारणानंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच हे स्पष्ट केलं होतं की या रुग्णालयात असलेले रुग्ण हे इतरत्र हलवले गेलेले आहेत. या रुग्णालयाचं हे तात्पुरतं उभं केलेलं जे रुग्णालय होतं त्याचे पत्रेच उडून गेले. रुग्णांना आधीच हलवलं गेलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कुर्ला कुरेशी नगर इथल्या डोंगरावर असलेली 400 ते 500 कुटुंब ज्यांना पालिकेच्या शाळेत हलवण्यात आलं होतं, खबरदारी म्हणून प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. कारण या सगळ्यांच्या घरांवर, काहींच्या घरांवर कौलं आहेत, काहींच्या घरांवर पत्रे आहेत, काही अगदी तात्पुरती उभी केली गेलेली आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनानं या सगळ्यांना हलवलं होतं. मुंबईतील कोळीवाड्यांमधूनही रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं होतं. कुलाबा, वरळी, वर्सोवा, वांद्रे या ठिकाणच्या कोळीवाड्यांमध्ये प्रशासनाकडून स्थलांतरणाची कारवाई केली गेली. मुंबई महापालिकेकडून खबरदारी घेतली गेली की आपापल्या घरांमध्ये कुणी राहू नये, समुद्र किनाऱ्यांलगतच्या घरांमध्ये कुणी राहू नये, कारण जीवितहानी टाळता यावी. मुंबईत एनडीआरएफच्या 7 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, अंधेरी, वांद्रे, मालाड, बोरिवली इथं एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आल्या. अंधेरीत एनडीआरएफच्या 3 टीम्स तैनात करण्यात आल्या, तर महापालिकेच्या 35 शाळांमध्ये
तात्पुरत्या निवासाची लोकांची व्यवस्था केली गेली आहे। नवी मुंबईतील उरणमधील मोरा परिसरामध्ये चक्रीवादळाचा फटका बसल्याचं बघायला मिळालं। उरणमधील मोरा बंदराला देखील चक्रीवादळाचा फटका बसला, त्यामुळे मोरा परिसराला सतर्कतेचा इशारा दिला गेला होता। उपाययोजना कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून केल्या गेलेल्या होता, पण उरणपर्यंत हे चक्रीवादळ आलं कारणाने मोरीला याचा फटका बसला। उरणमध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, कारण सोसाट्याचा वादळी वारा वाहत होता। त्याचबरोबर या वादळी वाऱ्यामुळे एका शाळेचं छत सुद्धा उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। उरणला तडाखा बसला, झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आणि अर्थातच अनेक घरांवरची छतं उडून गेली। जीवितहानी मात्र झाली नाही, ही त्यात दिलाशाची बाब। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली, अनेक नामफलक उन्मळून पडले, म्हणजे बॅनर्स उन्मळून पडले। पहिल्याच मुसळधार पावसामुळे गाड्या स्लिप होत आहेत। सगळ्या गाड्या धीम्या गतीने धावत होत्या, वारा अधिक वेगात होता, त्यामुळे वाऱ्यामुळेही काही गाड्या या शेकी होत होत्या, हलत होत्या। अवजड वाहनं पोलिसांनी रोखून धरली होती। बेलापूरमध्ये झाडं रस्त्यावर पडण्याच्या घटना घडल्या। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली। निसर्ग चक्रीवादळाचा फटका अनेकच शहरांना बसलेला बघायला मिळाला। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात सोसाट्याचा वारा सुरू झाला होता आणि त्याचसोबत मुसळधार पाऊसही पडत होता। अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरात अनेक रस्त्यांवर झाडं उन्मळून पडली। अंबरनाथच्या कुंटवली भागात घरावर झाड पडल्याची घटना घडली। सुदैवानं जीवितहानी मात्र झाली नाही। तर डोंबिवलीतल्या सारस्वत कॉलनीतल्या आशिष बिल्डिंगवरचे छताचे पत्रे उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। वादळी वाऱ्यामुळे छत उडाल्याचं यावेळी समोर आलं। डोंबिवलीतील होर्डिंग्स देखील वादळी वाऱ्यामुळे उडून गेली। निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा डोंबिवलीला सुद्धा बसला। मुसळधार पाऊस आणि वादळी वारा डोंबिवली, कल्याण या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाला। त्यामुळे बॅनर्स कोसळून पडणं किंवा इमारतींच्या गच्चीवर जे पत्रे लावलेले असतात आणि त्याला जे प्लास्टिक बांधलेलं असतं ते उडून जाणं, अशा घटना अनेक ठिकाणी बघायला मिळाल्या। उरणमध्ये समुद्राला उधाण आल्याचं दृश्य पाहायला मिळालं। अंगावर काटा आणणारं हे दृश्य होतं। समुद्रात वेगानं वारं वाहत होतं। बोटी सगळ्या समुद्रकिनारी होत्या, पण अर्थातच वाऱ्यामुळे आणि तेही वादळी वाऱ्यामुळे बोटी अँकर तोडून उडून जातील की काय, निघून जातील की काय, भरकटतील की काय, अशी भीती मात्र सगळ्या कोळी बांधवांच्या, मच्छीमारांच्या मनात होती। नागावमध्ये नारळाचं आणि आंब्याचं झाड घरावर कोसळल्याची घटना घडली। नागावच्या आक्षी इथं ही घटना घडली। आक्षी हा खूप प्रसिद्ध बीच आहे आणि तिथं ही घटना घडली आहे। निसर्ग चक्रीवादळाचा फटका अनेक घरांना नागावच्या परिसरामध्ये सुद्धा बसला आहे। तर श्रीवर्धनमध्ये चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला। श्रीवर्धन बाजारपेठेतील नवी पेठ इथली ही दृश्य आहेत। घराची छतं उडून जाणं, पत्रे उडून जाणं, त्याचबरोबर अनेक झाडं कोसळणं, ती घरांवर किंवा गाड्यांवर कोसळण्याचे प्रकार घडले आहेत। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 40,000 लोकांना श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्या परिसरातून स्थलांतरित करण्यात आलं होतं। पुण्यातही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बघायला मिळाला। पुण्यात रस्त्यांवर झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। अनेक ठिकाणी झाडं कोसळली, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अनेक घरांवर ही झाडं कोसळली, त्यामुळे आता झाडं बाजूला करण्याचं काम पुण्यात सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील रोह्याला वादळाचा फटका बसला। अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले, काही झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या। तर नदी आणि खाडीचा परिसर, जिथं पाण्याचा वेग प्रचंड झाला होता वाऱ्यामुळे आणि त्याचबरोबर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे। रोह्यातील खाणजी या गावात घरावरील पत्रे उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। वादळी वाऱ्यामुळे घराचं मोठं नुकसान झालं। जोरदार वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले आणि त्यामुळे अर्थातच वित्तहानी झाली। दापोलीत पशुवैद्यकीय दवाखान्यावर झाड पडलं आणि मोठंच नुकसान झालं। निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा दापोली आणि इतर परिसराला बसला आहे।
तर रायगडमधील उरण समुद्र किनाऱ्याजवळ जोरदार वारा आणि पावसाच्या धारा कोसळत होत्या। यावेळी वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। त्यामुळे रायगडमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम उरण समुद्र किनारी अधिक बघायला मिळाला। रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये एकूण 12,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। शाळा आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या हॉल्समध्ये लोकांना ठेवण्यात आलं। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याकरता कालपासूनच हे स्थलांतर सुरू करण्यात आलं होतं। रायगड किनाऱ्यावरील 6 पोलीस स्टेशन्समध्ये 800 पोलीस तैनात करण्यात आले। रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी ही माहिती दिली। निसर्ग चक्रीवादळामुळे वांगणी हा समुद्र किनारा खचल्याचं बघायला मिळालं। मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा खचल्याचं दृश्यांमधून दिसतंय। जोरदार लाटा धडकत असल्यानं संपूर्ण वांगणी समुद्र किनाराच पूर्णपणे खचला। मांडवा जेट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहत होता। किती वेगानं वारा वाहत असेल याची पूर्ण कल्पना या मांडवा अलिबाग परिसरामध्ये घेतलेल्या या दृश्यांवरून येते। कुणीतरी घराच्या आडोशाला उभं राहून ही दृश्य टिपलेली आहेत। बाईक्स वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत। उडून जाताना पुढे सरकत जाताना या बाईक्स बघायला मिळतात। म्हणजे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा किती होता, किती वेगानं हा वारा वाहत असेल। जवळजवळ 100 ते 120 किलोमीटर प्रति तास इतका वेगानं वारा वाहत होता आणि त्याची ही अत्यंत बोलकी दृश्य। अलिबागमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। प्रशासनानं आवाहन केल्यामुळे नागरिकही त्याला प्रतिसाद देताना दिसले। कुणीही घराबाहेर पडलं नाही। अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम बघायला मिळाला, तोही मोठ्याच प्रमाणावर। कारण प्रशासनाकडून खबरदारी घेतली गेली असली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली। वारं आणि पाऊस याच्यामुळे घरांचं, झाडांचं मोठंच नुकसान झालं आहे। समुद्र किनाऱ्यावरील गावांचंही नुकसान झालंय। प्रशासनाकडून आता मदतीचं कार्य सुरू आहे। निसर्ग वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यासह शहराला देखील बसला। शहराच्या अनेक भागात झाडं उन्मळून पडली। रस्त्यालगत असलेली झाडं महावितरणच्या डीपीवर सुद्धा कोसळली। या रस्त्यानं मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते। आजूबाजूला रहिवासी परिसर देखील आहे। पण कालपासून आधीच सूचना केल्या गेल्या होत्या, त्यामुळे अर्थातच कुठलीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळला, कारण या रस्त्यावर जेव्हा झाड कोसळलं तेव्हा गर्दी नव्हती। रायगडमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 4 पथकं जिल्ह्यात दाखल करण्यात आली आहेत। निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याला आणि त्याने परिणाम दाखवायला पहाटेपासूनच सुरुवात केली। वादळी वाऱ्यासह पावसानं वेगवेगळ्या भागांमध्ये हजेरी लावली। पाजपंढरी, हरणे, पालंदे, आडे, पाडले, केळशी, वेळास, बाणकोट या सगळ्याच गावांना धोका निर्माण झालेला होता। आणि ज्याप्रमाणे वर्तवलं जात होतं की धोका आहे, त्याप्रमाणे तिथे मोठं नुकसानही वाऱ्याने आणि पावसानं केलेलं आहे। मांडवी या समुद्र किनाऱ्यावर जोरदार वारं वाहत होतं। दरम्यान यावेळी वाऱ्याचा वेग वाढला होता जेव्हा चक्रीवादळ अत्यंत जवळ आलं। समुद्र किनाऱ्यावरील गावांना याचा धोका निर्माण झाला। रत्नागिरीमध्ये निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला। सकाळच्या वेळेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी म्हणजे हे दोन्ही परिसर किंवा हे दोन्ही जिल्हे आणि त्याचे समुद्र किनारे हे या चक्रीवादळाच्या परिघामध्ये होते। त्यामुळे अर्थातच रायगड काय किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग काय इथं खूप मोठा फटका बसला। माडाची झाडं प्रचंड मोठ्या प्रमाणात रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर आहेत। ती अक्षरशः वाकडी झाली होती झाडं। काटकोनात झाडं वाकली होती असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। निसर्ग चक्रीवादळाचा खेडमध्ये जोर वाढल्याचं बघायला मिळालं। खेडमध्ये जोरदार वादळ आणि पाऊस आला। खबरदारी म्हणून महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करावा लागला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधली ही काही अधिक दृश्य आपण बघतोय। वाहतूक महामार्गावरील वाहतूक सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आणि धुवाधार पावसामुळे बंद करावी लागली।
खेडच्या गावांना सुद्धा फटका बसला आणि त्याचबरोबर महामार्गावर सुद्धा फटका बघायला मिळाला। हे निसर्ग चक्रीवादळ किती भयानक होतं आणि त्याची किती भीती होती, त्यामुळे प्रशासन किती सतर्क होतं आणि सज्ज होतं, हे सगळं आपण बुलेटिनमध्ये पाहतो आहोत। अधिक पाहणार आहोत, एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने दिवसभरात घडणाऱ्या वेगवान बातम्या बघतोय। गुहागरमध्ये रात्रीपासूनच प्रचंड वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। यावेळी एनडीआरएफची 18 जणांची टीम गुहागरमध्ये तैनात होती। रत्नागिरीमध्ये समुद्राला उधाण आल्याचं बघायला मिळालं। रत्नागिरीतल्या मिर्या बंधाऱ्याजवळची ही दृश्य आहे। समुद्राला उधाण आल्याचं यावेळी बघायला मिळालं। समुद्र अक्षरशः भीती निर्माण करत होता। रत्नागिरीत मालवाहतूक जहाज भरकटल्याचं चित्र होतं। मिर्या बंधाऱ्याजवळ जहाज भरकटलं। वादळाच्या तडाख्यामुळे हे जहाज भरकटलं। MT बसरा स्टार असं या जहाजाचं नाव आहे। निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला। प्रशासनाकडून समुद्रकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। पालघरमध्ये रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता। सकाळपासून या पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेग वाढायला सुरुवात झाली होती। जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून सगळ्या उपाययोजना योजल्या होत्या। एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत। निसर्ग चक्रीवादळासंदर्भातल्या वेगवान उर्वरित बातम्या बघूयात। दमण परिसरातील मच्छीमारांसाठी गेलेल्या बोटींमधील खलाशांना जहाजाद्वारे आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने परत आणण्यात आलं। गुजरात प्रशासनाने त्याकरता प्रयत्न केले। या संदर्भातील रेडिओद्वारे संदेश दिले गेले। अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला। अमरावती आणि तिवसा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा या तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र मध्यरात्री दमदार पावसाने हजेरी लावली। नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी बरसल्या। चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस झाला। मुंबईत मंगळवारी पाऊस पडल्यानंतर नाल्याचं पाणी घाटकोपरमध्ये लोकवस्तीत घुसलं। त्यावेळी काही दुचाकीही वाहून गेल्याचं चित्र बघायला मिळालं। या सगळ्या वेगवान बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।